श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे वार्षिक राशी भविष्य. म्हणजेच काय की येणारा जो 2025 हे वर्ष आहे ते कुंभ राशीच्या व्यक्तींना कशा असणार आहे, त्यांना काय काय लाभ मिळणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघा की कुंभ राशीचं वार्षिक राशी भविष्य आता आपण बघूया. कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो, बघा की 2025 हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वपूर्ण आणि खूप खास असणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना 2025 मध्ये खूप चांगले अनुभव येणार आहेत. जे त्यांनी 7.5मध्ये भोगलं आहे ते त्यांची 7.5 2025 मध्ये थोडीशी कमी होणार आहे. म्हणजेच काय की 7.5चे तिसरे चरण 2025 मध्ये कुंभ राशीचे चालू होणार आहे. 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीचे तिसरे चरण चालू होणार आहे. मित्रांनो, बघा की 2025 हे वर्षाची वाट कुंभ राशीच्या व्यक्ती बघत होत्या. 2025 मध्ये तुमच्या जीवनात खूप चांगले बदल होणार आहेत. तुम्ही ज्या अडचणींना सामोरे गेला असाल, तुम्हाला काही अडचणी आल्या असेल, तर तुम्हाला दवाखान्याचे हॉस्पिटलचे ज्या चक्रा मारावं लागत असतील त्या चक्रा तुमच्या कमी होणार आहेत. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. 2025 मध्ये बघा मित्रांनो की तुमच्या राशीमध्ये तुमच्या राहूचा प्रवेश होणार आहे. त्याचप्रमाणे गुरुग्रहाचा प्रवेश तुमच्या राशीमध्ये होणार आहे. तुमचं शनी महाराजांचे 7.5चं तिसरं चरण चालू होणार आहे. म्हणजेच काय की तुमच्या निरनिराळ्या घटना ह्या तुमच्या 2025 मध्ये घडणार आहेत. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी हा व्हिडिओ सविस्तरपणे नक्की ऐकला पाहिजे. त्यातून तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त होणार आहे. मित्रांनो, बघा की 18 मे रोजी राहू तुमच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर बघा की 15 मे गुरु ग्रह तुमच्या राशीत प्रवेश करणार आहेत. 29 मार्च 2025 मध्ये तुमची 7.5चे तिसरे चरण चालू होणार आहे. मित्रांनो, हे सर्व ग्रह जे गोचर करणार आहेत त्यामुळे तुमच्या राशीवर काही परिणाम होणार आहेत. तुमच्या राशीमध्ये काय बदल होणार आहेत, तुम्हाला काही चांगले फळ मिळणार आहेत. आज ते कुठले चांगले फळ मिळणार आहेत ते आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया की मित्रांनो की मागच्या वर्षी 2024 मध्ये तुम्ही फार काही सोसलं असेल, तुम्हाला फार अडचणी निर्माण झाल्या असतील, आर्थिक बाबतीत अडचण झाली असेल, तुम्हाला कामात मन लागत नसेल पण तुम्ही कामे पूर्ण केले असेल, कामावर तुम्हाला असं वाटत असेल की कामाला जायचं नाही किंवा तुमचं कामात मन लागत नसेल, परंतु काही कारणामुळे किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्यामुळे तुम्हाला काम करावंच लागत असेल. मित्रांनो, 2025 मध्ये तुमचं हे बदलणार आहे. तुमचं कामात तुमचं मन लागणार आहे. तुम्ही तुमच्या कामात मन लागत असल्यामुळे तुम्हाला कामात बढतीसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. तुम्हाला काही जबाबदाऱ्या पण देतील आणि त्या जबाबदाऱ्या तुम्ही मन लावून पूर्ण केल्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहून तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमची पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे बघा की तुम्ही 2024 मध्ये फार आर्थिक अडचणींना सामोरे गेला असेल, तुमची कर्ज वाढली असतील, तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचा आर्थिक त्रास सहन करावा लागलेला असेल, परंतु 2025 मध्ये मात्र जेव्हा 7.5 तुमची उतरली जाईल किंवा तिसऱ्या चरणात जाणार आहे, राहू तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे, गुरु ग्रहाचं पाठबळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक बाबतीत तुमचं सर्व चांगलं होणार आहे. तुमची आर्थिक आवक वाढणार आहे. मित्रांनो, बघा की आर्थिक आवक तुमची वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक तुमची स्वप्न जी अपूर्ण राहिली होती ती स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुम्हाला 2025 मध्ये मिळणार आहे. म्हणजेच काय की तुमची एखादे जे स्वप्न असतील, नवीन वाहन खरेदी करायचं असेल, नवीन घर खरेदी करायचं असेल, ती स्वप्न तुमची 2025 मध्ये पूर्ण होणार आहेत. मित्रांनो, बघा की जबाबदाऱ्या तुमच्यावर ज्या होत्या त्या जबाबदाऱ्या तुमच्या कमी होणार आहेत. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. आर्थिक पाठबळाबरोबरच तुम्हाला त्या तुमच्या जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदाऱ्या तुमच्या कमी होणार आहेत. आर्थिक तुमची आवक तर वाढणारच आहे. निरनिराळ्या क्षेत्रामधून तुम्हाला आर्थिक आवक वाढणार आहे. पैशाची आवक वाढणार आहे. तुमची नोकरीमध्ये तुम्ही जर असाल तर नोकरीमध्ये तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात असाल तर व्यवसायामध्ये तुमची आर्थिक उलाढाल वाढून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. 15 मे नंतर जेव्हा 2025 मध्ये 15 मे नंतर
गुरुग्रह तुमच्या राशीत प्रवेश करतील त्यावेळेस तुम्हाला संतान प्राप्तीचा योग पण प्राप्त होणार आहे. तुम्हाला जर संतान प्राप्त इच्छा असेल, संतान होण्याची इच्छा असेल, ती इच्छा तुमची 15 मे नंतर पूर्ण होणार आहे. मित्रांनो बघा की तुमच्या परिवारामध्ये एक नवीन पाहुणे येण्याचा, नवीन मेंबर वाढण्याचा तुम्हाला आनंद येणाऱ्या 2025 मध्ये मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला पुत्र प्राप्ती होऊ शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या वर्षी 2025 मध्ये संतान प्राप्तीचा चांगला योग आहे. म्हणजेच काय तुम्हाला पुत्र, पुत्री ह्या प्राप्त होऊ शकतात. म्हणजेच तुमच्या परिवारातील आनंद हा द्विगुणित 2025 मध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की 2025 मध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना आपल्या परिवाराची साथ मिळणार आहे, आपल्या कुटुंबाची साथ मिळणार आहे. तुमच्या कुटुंबातील जे सदस्य असतील ते सदस्य तुम्हाला साथ देतील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना साथ देणार आणि 2025 मध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर फिरण्याचा योग कुठेतरी फिरण्यासाठी जाणार आहात. फिरण्याचं प्लॅनिंग तुम्ही करणार आहात. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुम्हाला जर नवीन वाहन खरेदी करायचं असेल, नवीन घर खरेदी करायचं असेल, नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, हे सुद्धा तुम्ही 2025 मध्ये खरेदी करू शकता. तुमचे चांगले योग 2025 मध्ये आहेत. 15 मे नंतर तुम्ही कुठल्याही प्रकारची नवीन खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की 2025 मध्ये हे वार्षिक जे वर्ष आहे 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय चांगलं असणार आहे. तुमच्या ज्या इच्छा असतील, तुमचे जे स्वप्न असतील, जे अपूर्ण राहिलेले स्वप्न असतील, जे अपूर्ण राहिलेल्या इच्छा असतील ते तुम्ही 2025 मध्ये पूर्ण करू शकता. त्याचप्रमाणे बघा की तुमचं कामात सुद्धा मन लागणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींना ज्यांना विवाह करण्याची इच्छा असेल त्यांचे विवाह येणाऱ्या 2025 मध्ये जमू शकतात. म्हणजेच काही लग्न जमण्याची शक्यता तुमची 2025 मध्ये आहे. ज्या व्यक्तींना आपल्या जे विद्यार्थी कुंभ राशीचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना 2025 हे वर्ष अतिशय चांगलं जाणार आहे. त्यांच्या जर स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेत 2025 मध्ये विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की तुम्हाला जर उच्च शिक्षणासाठी बाहेर परदेशात जायचं असेल, एखाद्या चांगल्या ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल, ते स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहे. तुम्हाला विदेशात जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग तुमचा मोकळा होणार आहे. म्हणजेच काय एकंदरीत विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा 2025 हे वर्ष अतिशय चांगलं जाणार आहे. नोकरदार वर्गासाठी सुद्धा 2025 हे वर्ष बढतीचं असेल, पगारवाढ मिळण्याचं असेल, त्यास वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, कामात तुमचं मन लागणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो 2025 हे वर्ष आहे ते सुद्धा अतिशय चांगलं असणार आहे. व्यवसायात तुमची नफ्यात वाढ होणार आहे, व्यवसायात उलाढाल वाढणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे ते व्यवसाय नवीन येणाऱ्या 2025 मध्ये सुरू करू शकता. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की तुमच्या वैवाहिक जीवन सुद्धा तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. सुख समाधानाचं वातावरण तुमच्या कुटुंबात असणार आहे. तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश राहणार आहे, तुम्ही तुमच्या जोडीदारावर खुश राहणार आहात. तुमचा जोडीदार तुमच्यावर अतिशय चांगलं विश्वास ठेवणार आहे, प्रेम तुमच्यावर करणार आहे. म्हणजेच काय एकंदरीत 2025 हे वर्ष तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अतिशय चांगलं असणार आहे. संतान प्राप्तीचा योग सुद्धा तुमचा येणार आहे 2025 मध्ये तुम्हाला असणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबात वातावरण हे अतिशय सुखमय, शांतिमय असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो की बघा की राहू तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच काय की 15 मे नंतर राहू तुमच्या राशीत 18 मे नंतर राहू तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. राहू तुमच्या राशीत प्रवेश केल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. जसं तुमचं चांगलं वातावरण राहणार आहे, कौटुंबिक जीवन चांगलं राहणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला थोड्याशा समस्या निर्माण होऊ शकतात. कुठलाही निर्णय घेताना घाईघाईने निर्णय घेऊ नका. जर तुम्हाला एखादी जागा घ्यायची असेल, नवीन घर घ्यायचं असेल, वाहन घ्यायचं असेल तर तो योग तुमच्या राशीमध्ये आहेच. परंतु ते घेत असताना थोडंसं विचारपूर्वक घ्या. एखादं वाहन खरेदी करत असताना विचारपूर्वक ते वाहन खरेदी करा. जागा खरेदी करत असताना त्याचा फायदा तुम्हाला होईल की नाही किंवा त्याचे सगळे कागदपत्र क्लिअर आहेत की नाही हे बघूनच तुम्ही जागा खरेदी नक्की करा. त्यानंतर बघूया मित्रांनो की काही निर्णय हे तुम्ही घाईघाईत घेतल्यामुळे तुम्हाला त्याचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल ती गुंतवणूक तुम्ही विचारपूर्वकच करा. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय सुखमय, शांतिमय असणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींची 7.5 आता उतरत चाललेली आहे.
2025मध्ये ती साडेसाती उतरणार आहे आणि तिसरे चरण चालू होणार आहे. जे तुम्ही दुसऱ्या चरणात पहिल्या चरणात जो अडचणींना सामोरे गेला आहात त्या अडचणी तुमच्या हळूहळू 2025मध्ये दूर होणार आहे आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना आनंदाचे दिवस हे येणार आहेत. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.